नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ट्राय करणार आहोत मस्तपैकी ब्रेड सँडविच. चला तर मग ट्राय करूया. खायला खूप टेस्टी आणि छान लागतं आणि आपल्या मुलांना टिफिनमध्ये किंवा हसबंडला पण टिफिनमध्येही हेल्दी होतं. अगोदर मी घेतलेलं आहे तीळ. ते तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. छानपैकी 2 ते 3 मिनिट फ्राय पॅनमध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी. त्यानंतर हे रेडी झालेलं आहे. आपले तीळ आता भाजत आलेले आहे. लाल कलर याला आलेला आहे. त्यानंतर याला आपल्याला मिक्सरमध्ये टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. सो हे आता आपले बारीक करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पूर्णतः मऊसर असं बारीक करून घेतलेलं आहे मी. याच्यातमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यानंतर हे आपण थोडंफार तेल टाकून याला ओलसरपणा येईल, त्यामुळे तेल टाकायचं आहे. थोडं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि परत हे फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपण छान फिरवून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता हे एक पेस्टसारखं तयार झालेलं आहे मस्तपैकी, जसं चॉकलेट पेस्ट असते ते. मी एका भांड्यात हे काढून घेत आहे, एका बाउलमध्ये. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सँडविचवरती पसरवायचं आहे. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे मी, 1 वाटी किंवा 1 कप. त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कट केलेली. त्यानंतर थोडंसं लसूण, बारीक केलेलं लसूण. त्यानंतर थोडंसं मिरे पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं जे काय आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो याला आपलं दही हे घट्टसरच घ्यायचं आहे, जेणेकरून ते ब्रेडवर स्प्रेड करायला इझी होईल. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता एकसारखं सगळं काही मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे छान असं रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे 1 काकडी. त्यानंतर काकडीचे जे काकडीचे स्लाईस आपल्याला करून घ्यायचे आहेत. सो याचे पातळ पातळ गोल गोल बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत सगळे, जेणेकरून ते आपल्याला सँडविचवर यूज करता येईल. आणि हे सगळे स्लाईस आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आणि ह्या स्लाईसला पण थोडंसं वरतून तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावर थोडं मिरे पावडर टाकत आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे व थोडासा लिंबू पिळायचा आहे. लिंबूने काय होईल की आपली टेस्ट अजून छान येईल. व अशा प्रकारे हे सगळं काही आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे काकडीला. त्यानंतर मी घेतलेला आहे 1 कांदा आणि हे जे कांद्याचं आहे आपल्याला कांदा पण असा कट करून घ्यायचा आहे. असा अर्धा कांदा कट करून त्याचे बारीक बारीक रिंग्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सँडविचवरती हे ठेवायला आपल्याला इझी पडतील आणि सँडविचवरती असंच वापरलं जातं. अशा प्रकारे हा सगळा कांदा मी मोकळा करून घेतलेला आहे. आता हा असंच मोकळा केलेला कांदा ठेवायचा आहे. त्यानंतर मी 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेला आहे व जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते प्रत्येक ब्रेडच्या स्लाईसला लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थितरित्या पसरवायचं आहे. छानपैकी याला सगळीकडनं पसरवून घेतलेलं आहे. आणि जे 2 ब्रेड आहे त्याच्यावरती आपण जे तिळचं मिश्रण तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे व हे पण छान याच्यावरती स्प्रेड करायचं आहे. सो दोघं ब्रेड छान असं स्प्रेड करून झालेले आहेत. त्यानंतर आपण जी काकडी कट करून घेतलेली होती ती काकडी याच्यावरती रचून घ्यायची आहे सगळीकडनं. त्यानंतर जो कांदा आपण कट केलेला आहे तो कांदाही त्याच्यावरती ठेवायचा आहे मस्तपैकी. असा कांदा ॲड करून घ्यायचा आहे. सो आता कांदा आपला छानपैकी ॲड करून झालेला आहे. याच्यावरती मी थोडंसं काळे मिरे पावडर टाकत आहे, जेणेकरून चवीलाही टेस्टी लागेल. त्यानंतर जो दुसरा ब्रेड आहे तो त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे व त्याला हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं आहे. आणि याचे जे कडा आहेत ते कडा कट करून घ्यायचे आहेत. सो अशा प्रकारे आपल्या कडा कट करून झालेल्या आहेत आणि हे अशा प्रकारे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. सो तुम्ही बघू शकता हे सँडविच तुम्ही मुलांना टिफिनमध्ये यूज करू शकता. सो अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.